तिथे मी एक नवीन कबूतरखानाचं भूमिपूजन केलेलं आहे। तिथे कोणी राहत नाही, जानवराचे विचरण्याचा तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल। आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही, कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे। लोकांचे त्रास नको। महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचे स्वागत आहे, पण लोकांना त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मतलब मार्ग काढावा लागेल। सर, कॅबिनेट बैठक आहे, या संदर्भात काही मध्यस्थी सरकार करण्याचा विचार करताय का तुम्ही? मी आज 4 वाजता गगराणी साहेबच्या वेळ घेतलेली आहे, गगराणी साहेबने भेटणार आहे, त्यामध्ये काही नाही झाला तर नंतर बघू। मनसेकडनं सांगण्यात येत आहे कुठेतरी आरोग्य हे महत्त्वाचं आहे, एकूणच या संदर्भात त्यांची पण भूमिका आहे की हे जागे टाकताय म्हणून ते येत आहे। आरोग्य नक्की महत्त्वाचे आहे, यामध्ये काही दोमत नाही आहे। लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे, पण ते आरोग्याने सांभाळून काय रस्ता काढू शकता ते शक्य आहे, म्हणून मी ते या आज कमिशनर साहेबांना भेटणार आहे। प्रश्न आला होता मेट्रो बाबत, गणपतीमध्ये मेट्रोचं बंद करण्यासाठी। सर, गणपतीमध्ये विशेषतः मेट्रो बंद असल्यामुळे प्रचंड प्रवाशांना आणि गणेश भक्तांना त्रासाला सामोरं जावं लागतं, या संदर्भात काही तक्रारींवरती आपण आदेश नाही, या एक आपला